सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। 1988च्या आदेशानुसार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने आज सर्व मांस विक्री खरेदी बंदीचे आदेश काढलेले आहेत। यावरून राज्यभर आंदोलन तापलेलं आहे। अशातच कल्याण डोंबिवलीतील हिंदू खाटीक समाज पालिकेच्या निर्णयाविरोधात आक्रमक झालाय। याबाबत हिंदू खाटीक समाजाची काल केडीएमसी पालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक झाली, मात्र कोणताही तोडगा न निघाल्यामुळे हिंदू खाटीक समाज रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्यावरती ठाम आहे। तर दुसरीकडे केडीएमसीच्या या निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे केडीएमसी बाहेर मटण पार्टी करण्यावरती ठाम आहेत। आखाल्याबाहेर आव्हाड आंदोलन करणार आहेत, त्यामुळे महापालिका परिसराला छावणीचं स्वरूप आलंय। आम्ही काय खावं कुठल्या दुकानात, आणि ते पण स्वातंत्र्याच्या दिवशी, ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशीच तुम्ही आमचं स्वातंत्र्य हिरावून घेणार? काय तमाशा लावलाय? मी अजून बोललो नाही कल्याण डोंबिवलीमध्ये, पण मी 100% सांगतो की कल्याण डोंबिवली मधला बहुजन समाज याला विरोध करणार। मी तर विचार करतो एखादी पार्टी बिल्टी ठेवूया कुठेतरी, कोंबडी मटण चिकन सगळ्याची पार्टी ठेवूया। या संदर्भात आपण माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, एकतर केडीएमसी महानगरपालिकेबाहेर काय नेमकं आत्ताचं चित्र आहे, कारण दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप आणि विरोध होतोय। केडीएमसी मुख्यालय जे आहे कल्याणमध्ये, या मुख्यालयाला खरं तर छावणीचं स्वरूप आलंय। तर आपण पाहिलं तर सगळे केडीएमसीचे कर्मचारी जे आहेत त्याच पद्धतीनं महाराष्ट्र सुरक्षा बलाचे कर्मचारी आहेत, त्यांनी अगदी गेट आहे तो तटबंदी करून टाकलेला आहे। तर दुसरीकडे या मुख्यालयाच्या दोन्ही बाजूला 100 मीटर अंतरावरती पोलिसांनी बॅरिगेटिंग केलेलं आहे। एकही गाडी जी आहे ती आतमध्ये सोडली जात नाहीये। हा संपूर्ण रस्ता जो आहे तो पूर्णतः बंद केलेला आहे आणि पोलिसांनी हा सर्व परिसर जो आहे 100 मीटरचा हा पूर्ण त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे। तिथे जर पाहिलं तर तिथे बघा बॅरिगेटिंग केलेलं आहे। ज्या गाड्या पालिकेशी संबंधित आहेत किंवा इथं जवळपास राहणारे आहेत त्यांनाच फक्त इथे आतमध्ये सोडलं जाते, इतर कोणालाही आतमध्ये सोडलं जात नाही। हा संपूर्ण परिसर जो आहे पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि मोठा बंदोबस्त जो आहे तो इथे लावण्यात आलेला आहे। पालिकेनं अनेक वेळा स्पष्ट केलंय की जो आदेश 15 ऑगस्टच्या दिवशी काढण्यात आलेला आहे तो 1988चा आदेश आहे आणि त्यानुसारच त्याची अंमलबजावणी आता केली गेलेली आहे। मात्र याला हिंदू खाटीक समाज असेल, त्यानंतर शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल, या ठाकरे गट असेल यांनी कडाडून विरोध केलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा जर आदेश मागे घेतला नाही तर आम्ही आंदोलन करू, यावर त्यांची भूमिका ठाम होती। काल या संदर्भात एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघाला नाही आणि त्यामुळे आज या ठिकाणी हे सर्व ज्यांचा विरोध आहे या सगळ्या आजच्या मांसाहार विक्रीला आणि खरेदीला जी बंदी आहे त्याकरता ते इथून आंदोलन करणार आहेत। अनेक जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, अनेक जणांना प्रतिबंधात्मक नोटीस देखील दिलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवर हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिला तर पूर्णतः नाकाबंदी करून इथं येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विचारलं जातं आणि त्यानंतर त्यांना आतमध्ये सोडलं जातं। एक प्रकारे आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिन आहे आणि या दिवशी अशा पद्धतीनं निर्बंध लावणे हे योग्य आहे का, असा सवाल या सगळ्या ज्यांचा विरोध आहे त्यांनी केलेला आहे आणि यामुळे संपूर्ण पालिका परिसर आपण जर पाहिला तर आतून पूर्ण पालिका परिसर जो आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे आणि गेटवर सगळे पोलीस असतील किंवा कर्मचारी असतील या सगळ्यांना थांबवलं गेलेलं आहे। कोणाचीही गाडी किंवा कुठल्याही व्यक्तीला जे आहे त्या आतमध्ये सोडलं जात नाहीये आणि या संपूर्ण परिसराला छावणीचं स्वरूप लाभले पूर्णपणे दिलं गेलेलं आहे। इथं आंदोलक जे आहे हे कधी येतील आणि आंदोलन करतील अशी परिस्थिती आहे। तर दुसरीकडे हे मुख्यालय आहे, मुख्यालयाच्या अगदी हाकेच्या अंतरावरच एक मल्हार हॉटेल आहे। ते मल्हार हॉटेल मटन तिथं फेमस आहे आणि त्यामुळे तिथं येऊन काँग्रेसचे सचिन पोटे असतील, त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड असतील, हे त्या ठिकाणी येऊन मटन पार्टी करणार आहे आणि एक प्रकारे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या या संपूर्ण आदेशाचा निषेध करणार आहे। हे अशी आजची सगळी रूपरेषा आहे। पण आव्हाड इथं कल्याणमध्ये येण्याआधीच त्यांचे जे कार्यकर्ते आहेत शरद पवार गटाचे, त्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांना नोटीस बजावलेली आहे आणि इथे येण्यास त्यांना मज्जाव केलेला आहे। पोलिसांनी अनेकांना फोन करून विनंती केलेली आहे की अशा पद्धतीने आंदोलन करू नका, आज स्वातंत्र्य दिन आहे, त्याच पद्धतीने कलम 144 देखील लागू करण्यात आलेला आहे। यामुळे कोणतेही आंदोलन जर केलं तर कायदेशीर कारवाई आम्हाला करावी लागेल, पण तरी देखील हे सर्व आंदोलक जे आहेत ते आंदोलन करण्यावर ठाम आहेत। बिलकुल अजित, धन्यवाद या माहितीसाठी। आणि आज संपूर्ण दिवसभर केडीएमसी महानगरपालिकेसमोर नेमकं काय चित्र आहे, काय घडामोडी घडतात याकडे देखील लक्ष ठेवून रहा।
तर कल्याण डोंबिवलीमध्ये मांस विक्रीला बंदी घालण्यात आली आणि या बंदीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। बाजारपेठ पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं असून शिवसेना ठाकरे गटाचे विधानसभा संघटक रुपेश भोईर, धर्मवीर खाटीक समाजाचे अध्यक्ष परवेश शेख, हसीम शेख यांच्यासोबतच इतर पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलंय। प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून या सगळ्यांना ताब्यात घेतलं गेलंय। आमचे प्रतिनिधी प्रदीप भंडगे आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत। आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी जे ताब्यात घेतलंय कल्याणमध्ये त्याबद्दल काय माहिती? अगदी बरोबर आहे। ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि खाटीक समाजाचे काही नेते जे आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। मात्र आताच यात माहिती आलेली की काँग्रेस थोड्या वेळात इथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी काँग्रेसनी एक कोंबड्यांचा आणलेला ट्रक, कोंबड्यांनी भरलेला ट्रक हा मध्यरात्री ताब्यात घेतला अशी माहिती आता समोर आलेली आहे। आपण जर बघितलं तर या सगळ्या आंदोलनामध्ये ठाकरे गट, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी या सगळे मिळून जे आहे ते आंदोलन करणार होती। मात्र यामध्ये जी प्रमुख भूमिका जी बजावणार आहे हा काँग्रेस पक्ष आहे आणि आमदार जितेंद्र आव्हाड आहेत। आमदार जितेंद्र आव्हाड दुपारी 1 वाजता मल्हार हॉटेलमध्ये येऊन चिकन मटणाची पार्टी करणार आहेत। यांच्यासोबत काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी, जिल्हा अध्यक्ष ही सर्व मंडळी असणार आहे। त्यामुळे पालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणात जे आहे पोलीस बंदोबस्त हा लागलेला आहे। कुठल्याही प्रकारचं आंदोलन करू नका अशा पोलिसांची भूमिका आहे। मात्र विरोधक हे ऐकताना मागत नाहीये, तर पालिका प्रशासन सुद्धा कुठे नमती भूमिका घेताना दिसत नाहीये। बिलकुल प्रदीप, धन्यवाद या माहितीसाठी। त्यामुळे आज तिथेही काय काय होतं याकडेही आपलं लक्ष असेल। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर तर पोलिसांचा बंदोबस्त आहेच, मात्र वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घ्यायला सुरुवात केली आहे। तर नागपूरमध्ये 15 ऑगस्ट निमित्तानं चिकन आणि मटण शॉप आणि कत्तलखाने बंद ठेवण्यात आलेत। महानगरपालिकेने या संदर्भात आदेश काढला होता। नागपूरच्या मटण मार्केटमध्ये सध्या शुकशुकाट आहे। खाटीक समाज बांधवांनी महापालिकेच्या आदेशाचं पालन करत आपली दुकानं बंद ठेवली आहेत। नागपूरमध्ये महानगरपालिकेच्या आदेशाचं पालन करत आज खाटीक समाजानं आपली दुकानं बंद ठेवलेली आहेत। आज 15 ऑगस्ट निमित्तानं दुकानं बंद ठेवण्याचे आदेश महानगरपालिकेचे होते। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे नागपुरातनं आपल्यासोबत आहेत। उदय, महानगरपालिकेचे आदेश हे आज तंतोतंत पाळले जात आहेत का तिथे? श्वेता, अगदी खरं आहे। गेली अनेक वर्ष जे आहेत ते नागपूर महानगरपालिकेकडून 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, या दिवशी जे आहेत ते मांस विक्री आणि कत्तलखाने दुकानं बंद ठेवण्याचे आदेश काढण्यात येतात। ते आदेश यावर्षी देखील काढण्यात आले आणि त्या आदेशाचं तंतोतंत पालन नागपूर शहरात सर्वत्र केलं जात असल्याचं चित्र पाहायला मिळतं। आपण मगाशी आझमशाह चौकातले काही दृश्य पाहिले होते आणि आता आपण मांस विक्रीचं मुख्य मार्केट असलेल्या गोकुलपेठ मार्केटमध्ये इथे आपण पाहतोय की सर्वत्र शुकशुकाट आहे। नाहीतर इतर दिवशी जे आहे ते इथं मोठ्या प्रमाणात मांस खरेदीसाठी जी आहे ती गर्दी असते, कारण या भागात जवळपास 25च्या वरती मटण, चिकन आणि फिशचे दुकानं जे आहेत ते आहे। त्यामुळे इथे रविवार असेल किंवा बुधवार असेल या दिवशी गजबजलेला हा सगळा भाग असतो। मात्र आज इथं शुकशुकाट पाहायला मिळतोय, कारण आज जे आहे ते नागपुरातला खाटीक समाज असेल किंवा इतरही मांस विक्रेते समाज असेल त्यांनी नागपूर महानगरपालिकेनं काढलेल्या नोटिशीला जे आहे ते प्रतिसाद दिलेला आणि त्यामुळे नागपुरातले सर्वच मांस विक्री करणारे दुकानं आणि कत्तलखाने जे आहेत ते बंद आहेत। गेली अनेक वर्ष अशा पद्धतीचा नोटीस जो आहे तो महानगरपालिका काढत असतो आणि त्याला प्रतिसाद जो आहे तो दिला जातो। इथं शुकशुकाट आहे। मात्र खाटीक समाजाच्या काही नेत्यांशी आम्ही बोलण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांनी सांगितलं की 15 ऑगस्ट हा राष्ट्रीय सण आहे, त्यामुळे या सणाला अशा खाण्यापिण्याच्या वरून जे आहे ते वाद होऊ नये। राष्ट्रीय सण असल्यामुळे या सणाचं आपण सर्वांना पालन केलं पाहिजे आणि त्याला प्रतिसाद देण्यासाठी जे आहे ते दरवर्षी परंपरेप्रमाणे यावर्षी देखील जे आहे ते नागपुरातले मांस विक्रीचे दुकानं जे आहेत ते सर्वत्र बंद असल्याचं पाहायला मिळतं आहे। प्रामुख्यानं मोमिनपुरा भाग असेल, आझमशाह भाग असेल, गोकुलपेठ भाग असेल, मानेवाडा भाग असेल, खामला भाग असेल, ज्या ज्या भागामध्ये मांस विक्रीचे जे मार्केट आहेत त्या सर्वच ठिकाणी जे आहे ते अशा पद्धतीने आज बंद पाळला जातो आणि हा बंद असल्यामुळे इकडे नागरिक देखील आज फिरत नाही आहे। त्यामुळे या सगळ्या मार्केटमध्ये जे आहे ते शुकशुकाट असल्याचं श्वेता नागपूरमध्ये सर्वत्र पाहायला मिळतं। बिलकुल उदय, धन्यवाद या माहितीसाठी। नागपुरातली ही सगळी दृश्य बघितली आपण। तिकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेसमोर विरोध होतोय, मात्र नागपुरात महानगरपालिकेच्या आदेशांचं पालन केलं जात आहे आणि आज खाटीक समाजानं आपली दुकानं बंद ठेवली आहेत। तर स्वातंत्र्य दिनानिमित्तानं शहरामध्ये मटणाची दुकानं बंद ठेवावीत असे आदेश नाशिक महानगरपालिकेनं सुद्धा काढले होते, मात्र शहरातील खाटीक समाजानं हा आदेश धुडकावून लावलाय। खाटीक समाजाकडनं दुकानं सुरू ठेवण्यात आली आहेत
आम्ही कोणत्याही परिस्थितीत मटणाची दुकानं बंद ठेवणार नाही अशी भूमिका खाटीक समाजानं घेतली आहे। याचा आढावा घेत खाटीक समाज बांधवांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांनी। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नाशिक शहरातील मटणाची दुकानं बंद ठेवावी अशा प्रकारचे आदेश नाशिक महानगरपालिकेने काढले आणि तसे आदेश नाशिक शहरातल्या वेगवेगळ्या मटण मार्केटच्या परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे। यावर स्पष्टपणे लिहिण्यात आलेलं आहे की उपरोक्त विषयान्वये कळवण्यात येते की शासनाच्या निर्देशानुसार शुक्रवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन असल्याने सदर दिवशी नाशिक महानगरपालिका हद्दीतील कत्तलखाने स्टॉलर हाऊस बंद ठेवण्यात यावे अशा पद्धतीचं परिपत्रक जे आहे ते त्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे आणि एकूणच नाशिक शहरातली मटणाची दुकानं बंद ठेवावी अशा पद्धतीचं परिपत्रक नाशिक महानगरपालिकेने काढलेलं होतं। मात्र त्याला नाशिक शहरातील आणि राज्यातील खाटीक समाजाने विरोध केलेला आहे आणि हा विरोध करत असताना त्यांनी ही मटणाची दुकानं जी आहे ती सुरू ठेवलेली आहे। हा आमचा अधिकार आहे, हा आमचा व्यवसायाचा भाग आहे, त्यामुळे आम्ही ही मटणाची दुकानं बंद ठेवणार नाही, हा आमच्या व्यावसायिक स्वातंत्र्यावरती गदा आहे अशा प्रकारची भूमिका या सगळ्या खाटीक समाजाने घेतलेली आहे। आणि त्यामुळे नाशिक शहरातील ही सगळी मटणाची दुकानं मटण मार्केट जे आहे ते आज सुरू असल्याचं पाहायला मिळते। जैसे थे परिस्थिती तिथे आहे। आपल्यासोबत खाटीक समाजाचे नेते आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी खरं तर मटणाची दुकानं बंद ठेवावी अशा प्रकारचा आदेश महानगरपालिकेने काढलाय, तसं परिपत्रकही लावलंय, मात्र तरी देखील आपण मटणाची दुकानं सुरू ठेवली, नेमकं काय कारण? याचं कारण असं आहे की तो महानगरपालिकेला बंद करण्याचा अधिकारच नाही, हा आमचा व्यवसाय आहे आणि घटनेनं या स्वातंत्र्यामध्ये आम्हाला जो अधिकार दिलेला आहे की जनतेनं काय खावं आणि जनतेनं काय विकावं हे जे आहे हे घटनेनं दिलेलं आम्हाला आहे। कोणी जर एखादा अधिकारी किंवा एखादं सरकार सांगत असेल का तुम्ही हेच खा आणि हेच विका आणि या दिवशीच का विका, तर हे चालणार नाही आणि चालूही दिलं जाणार नाही। सार्वभौम घटनेनं जो आम्हाला अधिकार दिला तो इतका मजबूत दिलेला आहे की आम्हाला भाषा, धर्म, जात हे याच्या पलीकडे आम्ही सर्व आहोत। आम्ही भारतीय म्हणून एकत्र आहोत, आम्ही बंधुत्व म्हणून एकत्र आहोत। आणि धर्म काय सांगता, इथे असलेला बहुतांश हिंदू आहे, आम्ही हिंदू नाही आहे का? आम्हाला हिंदू आम्हाला वाळीत टाकतायत का तुम्ही? का आमचा धंदा हा काही चुकीचा धंदा आहे का? आपल्यासोबत आणखी काही स्थानिक व्यावसायिक आहे, काय भूमिका आहे तुमची? चालू राहावा सगळं मटण मासे, हां लोकांना खायला प्यायला भेटायला पाहिजे। आता आमचा व्यवसाय तोच आहे ना, त्याच्यावरच आमचं खाणं पिणं चालतंय। सरकार सांगती बंद करा, हे करा ते करा, केव्हापर्यंत आम्ही ऐकून घ्यायचं यांचं? व्हिडिओ जर्नलिस्ट हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।